मिरज महानगरपालिकेच्या आवारातील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या गळती लागलेल्या इमारतीमध्ये असलेले मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालय हे सध्या धोकादायक इमारत बनलेली आहे। सतत पडणाऱ्या पावसाच्या पाण्याने जीर्ण झालेली छत, भिंती, तलाठी कार्यालयाच्या छतावर पाणी साठून गळतीने महत्त्वाची कागदपत्रे, दस्तऐवज, दप्तर, संगणक भिजले जात आहेत। कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। कार्यालयामधील अधिकाऱ्यांच्या, नागरिकांच्या, विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका आहे। सदर तलाठी कार्यालयाच्या दुरावस्थेची दखल आपण प्रशासक नात्याने तातडीने घेऊन तलाठी कार्यालयाचे त्याच ठिकाणी नूतनीकरण करावे व नागरिकांची होणारी गैरसोय थांबवावी अशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदासजी आठवले महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे। वरील मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी, तहसीलदार आणि मिरजेच्या उपायुक्तांना देण्यात आले। मंडल व तलाठी कार्यालयाचे लवकरात लवकर नूतनीकरण करावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदासजी आठवले पक्षाच्या महिला शहर अध्यक्षा ऋतुजा कांबळे यांनी दिलाय। यावेळी सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा सभापती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ज्येष्ठ नेते अशोकरावजी कांबळे, सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका क्षेत्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले अध्यक्षा पूजा जावळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले मिरज शहर अध्यक्ष ऋतुजा कांबळे, वाहतूक आघाडीचे सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका क्षेत्र अध्यक्ष आनंदा हत्तेकर, अविनाश जकाते, भास्कर बापू जगताप, प्रभाकर नाईक, नितेश वाघमारे, सागर दरबारे, सूरज कांबळे आदी उपस्थित होते। मी ऋतुजा सूरज कांबळे, मिरज शहर अध्यक्षाच्या वतीने प्रांत अधिकारी यांना निवेदन करण्याबाबत आलेलो आहोत। त्याच ठिकाणी विषय असा आहे की आपल्याकडे जे मिरजमधील जे तलाठी ऑफिस आहे त्या ठिकाणी छतगळती होत आहे। त्याचबरोबर पावसामुळे नागरिक जे येतात जातात नाहक त्यांना त्रास होत आहे। जे महानगरपालिकेने त्यांच्या ताब्यात दिलेली जागा ती फक्त कागदोपत्री आहे, मुळात म्हणजे ती व्यक्तिगत स्वरूपात अजून दिलेली नाही आहे। त्याचबरोबर मेन मुद्दा असा झाला की ती जी इमारत आहे ती ब्रिटिशकालीन इमारत आहे। आपल्याकडे नवीन इमारत अजून आपल्याकडे बांधलेली नाही। आपल्या घरात किंवा कुठलीही गोष्ट आपल्याला तुटली किंवा काय झाली तर आपण तिथे नवीन आणून ठेवतो, पण अजूनसुद्धा इथे नवीन डागडुजीचं काम काही झालेलं नाही। भविष्यामध्ये काही येत्या 8 दिवसामध्ये नवीन इमारत त्यांनी हे डागडुजीचं काम किंवा नवीन इमारतीसाठी जे काही नवीन इमारतीसाठी चालू आहे कारवाई ती करावी। ते 8 दिवसामध्ये त्यांनी जे काही आम्ही जे निवेदन दिलं आहे त्या 8 दिवसामध्ये आम्हाला त्यांनी त्याची उत्तरं द्यावी। त्याचबरोबर जर त्या आम्हाला 8 दिवसात त्यात उत्तरं भेटली नाही तर आम्ही थेट तिथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल।